सध्या काय परिस्थिती आहे? आज बैठक झालेली आहे जिल्हाधिकाऱ्यांसोबत की सगळे गॅस एजन्सीचे पेट्रोल पंपाचे अधिकारी होते. काय परिस्थिती आहे? तुटवडा आहे काय नेमकं? आज माननीय जिल्हाधिकारी नागपूर इटनकर सर यांनी आज बैठक बोलवली होती. सर्व गॅस कंपनीचे IOCL, BPCL, HPCLचे सर्व रिजनल मॅनेजर, एरिया मॅनेजर या बैठकीला उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी आनंद पडोळे सर आणि मी अन्नधान्य वितरण अधिकारी विनोद कडे या सर्व बैठकीला आम्ही उपस्थित होतो. आणि या बैठकीदरम्यान जी चर्चा झाली, माननीय जिल्हाधिकारी सरांनी सगळ्या गॅस एजन्सीचे जे हे आले होते, एरिया मॅनेजर, रिजनल मॅनेजर आलेले होते, त्यांना विचारणा केली की अशा गॅसचा कुठलाही तुटवडा डोमेस्टिक असो की कमर्शियल असो हा नागपूर शहरामध्ये भासवत आहे की नाही याची शहानिशा करण्यात आली. सगळ्या गॅस एजन्सींनी असल्या कुठल्याही प्रकारचा शॉर्टेज किंवा तुटवडा नागपूर शहरामध्ये नाही आहे या बाबतीची पूर्तता केलेली आहे. खास करून कमर्शियलमध्ये अनेक हॉटेलधारकांना पाहिजे त्या प्रमाणात सिलेंडर मिळत नाही अशी ओरड आहे. जरी ऑन कॅमेरा कोणी बोलत नसतं ते ओरड मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या पद्धतीत संबंधित हॉटेल मालकांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, आम्हाला त्या अडचणी सांगाव्या, जेणेकरून आम्ही संबंधित गॅस एजन्सीला संपर्क करून त्यांच्या अडचणी दूर करू. काही SOP ठरलेली आहे का या सगळ्या याच्यात काळाबाजार होऊ नये, कुठे अडचणी जाऊ नये, लोकांना त्रास होऊ नये? या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी सरांनी पथक तयार करायला सांगितलं आहे, तपासणी पथक. याच्यामध्ये जिल्हा पुरवठा अधिकारी नागपूर, FDO नागपूर आणि गॅस एजन्सीचे जे एरिया मॅनेजर असतात हे या पथकामध्ये समाविष्ट राहतील. आणि जिथेही अशा पद्धतीचा तुटवडा आहे किंवा काही तक्रारी आलेल्या आहेत ज्या एरियामधून, ज्या एरियामध्ये ती गॅस एजन्सीचा एरिया आहे त्या गॅस एजन्सीची तपासणी केल्या जाईल. खरं तर 21 दिवसाचं नियमावली OTP वगैरे असताना अनेक ठिकाणी बाहेर सिलेंडर विकले जातात आणि त्याची किंमत जास्त पद्धतीने वसूल केली जातात. त्याची पाहणी आम्ही करत आहे. आमची टीम पण सक्रिय झालेली आहे. अशा पद्धतीचे कुठलीही नागरिकांना पण आम्ही अशी विनंती करतो की असला कुठलाही तुम्हाला आढळून आल्यास आमच्या कार्यालयाला आमच्याशी संपर्क साधावा, जेणेकरून आम्ही त्या संबंधितांवर नियमानुसार कारवाई करू शकू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.